त्यात 2 मिनिटाचा कालावधी आहे. चला सलामीची जोडी किरण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल बा. उरण प्रेमील प्रीमियर लीग एक मोठं पर्व, मोठी खरं तर क्रिकेटची स्पर्धा. उरण तालुका म्हणल्या तर क्रिकेटची पंढेऱ्या, उरण म्हणल्या तर जैन पेटी पोर्ट, उरणमध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट एवढ्याच मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. आणि उरणचं क्रिकेट, पनवेलचं क्रिकेट रायगड जिल्ह्याला सर्वाधिक जास्त आयकॉन या 2 तालुक्याने दिलेत. सर्वाधिक जास्त ISPL या 2 तालुक्याने दिले. ISPL मध्ये खेळणारे खेळाडू या 2 तालुक्यांमध्ये दिलेत. त्यामुळे आज या सर्व खेळाडूंचा खेळ एकत्र पाहायला मिळणार आहे. एक चांगलासा कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. 2 क्रिकेटच्या पॉवर हाऊसना एकत्र आणण्याचे काम राधे एंटरप्राइजेसच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि त्याचवेळी या स्पर्धेचं सातत्यानं एक वेगळा चर्चा, एक वेगळा दर्जा पाहायला मिळाला. 8 रात्रीमध्ये जवळजवळ 12 लाख व्ह्यूअर्स या 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहायला मिळत. आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे संदेशजी पाटील यांना देखील आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्वे फाउंडर आहेत आणि त्यांचा जो वाढदिवस देखील आहे त्यांना आपण वाढदिवसाच्या देखील खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. ज्यांच्या वाहिनी संपूर्ण देशभरामध्ये पाहायला मिळते. आणि जे सर्व तुमचे गुण आहेत खेळाडूंचे ते सर्व पॉइंट्स आपण सुपर 4 मध्ये ग्राह्य धरणार आहोत. या गोष्टी पॉइंट शेवटपर्यंत तुमचे काउंट केले जातील. लक्ष असू द्या, शेवटच्या सामन्यापर्यंत तुमचे पॉइंट, तुमच्या रन्स, तुमच्या विकेट, तुमच्या कॅचेस या सर्व काउंट करणार होतो आपण. पण सुपर 4 मध्ये जे संघ जातील त्याच संघातील खेळाडूंना ती आपण कार देखील देणार आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. सावळ्याचा खरं तर सितारा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. किरण पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. नुकताच रायगड प्रीमियर लीगचं 6वं पर्व ज्यानं गाजवलं, क्रीडांगणामध्ये ज्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण करणारा खेळाडू किरण पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. आणि त्याला साथ देत असताना टाकी गावचा सितारा स्वप्नील खार पाटील तुम्हाला क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आज महत्वाच्या मॅचेस, इथून ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे, कारण इथून जो संघ जिंकेल तो एका ट्रॉफीचा दावेदार होणार आहे. त्यामुळे अगदी आता वेळेचं बंधन देखील आहे. 4 वाजून 6 मिनिटं होत्यात. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला षटकं टाकायचे आहेत. लक्ष असू द्या, 20 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकायचे आहेत. अन्यथा एक खेळाडू पंच तुमचा लगेच मैदानाच्या आतमध्ये आणतील. स्पायरा आणि इष्टबिका जास्ती संघानं टॉस हरलाय, पण पहिल्यांदा त्यांना बॅटिंग करायची होती आणि किरणला बॅटिंग मिळालंय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तो आर्यन नाईकनं, लेट महेश पोट शेलकर आणि जीवदाणी बामणडुंगरी टीमनं. त्यामुळे अभिजित मोरेला मैदानाच्या आतमध्ये आणण्यात आलंय. नारपोली गावाचा सितारा सर्वाधिक वेगवान गोलंदाजी ज्याची पाहायला मिळाली आणि यंदा देखील रायगड प्रीमियर लीग मध्ये चमकदार कामगिरी अभिजित मोरेची पाहायला मिळाली. आणि तोच अभिजित मोरे क्रीडांगणाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळतोय. आणि ऍज अ गोलंदाज म्हणून ज्यांना बाईक देखील जिंकल्या असा अभिजित आलाय क्रीडांगणाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल अगदी गोलामध्ये टाकला होता आणि यासाठी तर अभिजित मोरे ओळखला जातोय. वेगानं गोलंदाजी करायची, अचूक टप्पा आणि योग्य ती लाईन देखील पाहायला मिळाली. किरणच्या समोर पहिलाच बॉल अगदी गोलामध्ये टाकलाय. पहिलाच बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. दोन्ही असे संघ आहेत, अनेक साऱ्या लीग देखील खेळलेत, अनेक साऱ्या नामांकित प्रीमियर लीग मध्ये या संघाचा मोठा वाटा राहिलाय. खेळाडूंचा देखील तेवढाच वाटा राहिलाय. पण सर्वाधिक ज्या खरं खेळाडूंना लीग गाजवल्या तसा किरण पवार क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्यावेळेचा बॉल सॉफ्ट हँडने खेळला, क्षेत्रची तिथे तैनात आहे. सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवला गेला. कोणत्या पद्धतीची धाव मिळणार या पहिले सुरुवातीची 2 चेंडू अभिजित मोरे नारपोली या गावातून खेळत असताना ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण केली. आणि सध्या रायगड प्रीमियर लीग मध्ये त्याने केलेला खेळ
हा चर्चेचाच विषय राहिला. त्यामुळे या खेळाडूला या संघानं अगदी चांगल्या पॉईंटनं देखील घेण्यात आलं आणि त्याची चांगलीच सध्या गोलंदाजी पाहायला मिळते. सुरुवातीचे 2 चेंडू निर्धावच आलेत. लोवर फुलटॉस बॉल फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात, पण चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे. किरणचा वार, मिळतील धाबा 4. चौकार पाहायला मिळाला. लोवर फुलटॉस बॉल होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. लवकर बॅटचा फेस ओपन केला आणि अगदी फॉलिंग स्वीपचा फटका पाहायला मिळाला. किरण पवारच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार. मागील 2 चेंडू निर्धावच पाहायला मिळाले होते, पण लगेच मैदानाच्या आतमध्ये किरणनं वार केला आणि त्याच्या बॅटमधून आजच्या दिवसातील आलेला हा पहिला चौकार पाहायला मिळतोय. एक मोठा बॅटल आहे, महत्वाची मॅच आहे, त्यामुळे आता या मॅचला चांगल्या पद्धतीनं खेळावं लागणार आहे. दोन्ही कॅप्टनला ठाऊक आहे इथून जर जिंकेल तो एक ट्रॉफी जिंकणार आहे. फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. आणखीन एक तडाका, किरणने केलाय वार, मिळतील धावा 6. आला यावेळी षटकार. षटकार रचाला किरणच्या बॅटमधून. सुरुवातीची 2 चेंडू निर्धाव खेळला किरण, पण त्यानंतर 2 मोठे फटके देखील येताना पाहायला मिळतात. जे चेंडू तुम्ही चॉईस केले ते चेंडू आता घेऊन खेळावं लागणार आहे. चला मॅच स्टार्ट करा. आपण कालपासून याच नियमावलीचा मी उल्लेख केला. दोन 3 बॉल चेक करून ठेवा किरण. चला मॅच बॉल आलाय क्रीडांगणाच्या आतमध्ये. मॅच बॉल येताना देखील पाहायला मिळतोय. 2 मोठे फटके किरणच्या बॅटमधून आलेत. एक चौकार, एक षटकार पाहायला मिळाला. लगेच पलटवार केलाय क्रीडांगणाच्या आतमध्ये सावली गावचा सितारा आणि त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके येताना देखील पाहायला मिळालेत. किरण सहजासहजी शांत बसत नाहीये. त्याला देखील ठाऊक आहे क्रीडांगणाच्या आतमध्ये नेहमी त्याचा चांगला खेळ पाहायला मिळत असतो आणि त्यानं लगवलेले ते चौकार, त्यानं लगवलेले ते षटकार अगदी नेत्रदीपकच पाहायला मिळतात. आणि याच फटक्यांसाठी किरण पवार देखील ओळखला जातोय. मागील 2 चेंडूवर 2 मोठे फटके. दहा धावा आपल्याला लागले गेले. अभिजित मोरीच्या विरुद्ध पलटवार. आणखीन एक फटका, बॉलिंग स्वीपचा पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत आले, चेंडू चांगला अडवला. आर्यन नाईक तिथे होते, चांगल्या पद्धतीने चेंडू स्टॉप केला.
फक्त एकच धाबेतून मिळालेला आणि आता एकेरी धाबेनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो 11च्या घरात. 5 चेंडूमध्ये 11 धाबा. एक चांगला स्टार्ट, एक चांगली सुरुवात केली किरणनं. ठाऊक हवेची साथ देखील तेवढीच चांगली पाहायला मिळते. त्यामुळे अगदी बॅटिंग चॉईस या इंडनं घेतलं आणि आता फटके देखील चांगले पाहायला मिळतात. 11 धाबा आपला लागत असताना चला स्पीडअप करा महेश. तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटके टाकायचे आहेत, या गोष्टीकडे लक्ष असू द्या. त्यामुळे जेवढा तुम्ही क्षेत्ररक्षणामध्ये वेळ घ्याल त्यानंतर एक खेळाडू तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. यष्ट्यांच्या पाठून तुम्ही महेश नांदगोडेला देखील पाहू शकता. पुणे जिल्ह्यातील मुळशी परिसरातील हा खेळाडू सध्या याही स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दाखल झाला. बरीचशी मोठपुढे आयकॉन या स्पर्धेमध्ये खेळताना देखील पाहायला मिळाले. बॉल चांगलाच पाहायला मिळाला होता. अगदी क्रॉस बॅटनं फटका खेळून काढला. वाईडिश लॉंग ऑन रीज मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. शेवटच्या बॉलवर देखील एकच आले आणि चांगली खरं तर वापसी करून दिली अभिजित मोरेनं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावपटा धावा लागले गेले. त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 12 धाबा. सर टीम मीटिंग नको आहेत किंवा बाहेरून खेळाडू देखील कोणी पाठवू नका. किरण आज विनंती आहे तुम्हाला लक्ष असू द्या. एक खेळाडू अन्यथा तुम्हाला 2 बॉल. चला असू दे काही गोष्टी. चला आपण सध्या स्क्रीनवर पाहू शकताय जे आकर्षण आज राहिलंय. सर्वाधिक मोठं योगदान रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरे त्यांचा तुम्हाला सध्या बॅनर पाहायला मिळतोय. दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील, सुनील शेठ मडवी यांच्या माध्यमातून आणि सबसे कातील गौतमी पाटील आज या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना देखील आपण आव्हान करूया तुम्ही या क्रीडांगणामध्ये आणि या गोष्टीचे अगदी नक्की तुम्ही दखल घ्या आणि या गोष्टीचा तुम्ही आनंद जरूर घ्या. अगदी प्रेक्षक येण्याला देखील सुरुवात झाली. दुपारचं सत्र आहे पण प्रेक्षक देखील त्यांना पाहायला मिळतात कारण मैदानाच्या अवतीभोवती तेवढी झाडे पाहायला मिळतात, बेंचेस पाहायला मिळतात. दीपक शेठ पाटील यांचं आयोजन म्हणलं तर एक वेगळे दर्जा नेहमी पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा धावपडल्या लागले गेल्यात. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. किरण पवार मैदानाच्या आतमध्ये सध्या चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून एक चौकार, एक षटका देखील पाहायला मिळाला आणि त्याला साथ देणारा स्वप्नील खारपाटील टाकीगावचा सितारा क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झालाय. पण त्याच वेळी नौमान पटेल त्यांना पाहायला मिळतोय. पनवेल तालुक्यातील मोहल्ला परिसरातील खेळाडू. पहिल्याच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक दंडन करत गेला. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडं. मिळतील धावा 4. लॉंग स्टॉप मध्ये चेंडू फरार. पहिल्याच बॉलवर मोठा फटका. स्वप्नीलच्या बॅटमधून आलेला हा चौकार पाहायला मिळाला. दांडी गुल केला, पलटवार केला तो नौमान पटेल आणि महत्वाची विकेट स्मायर आणि इश्बिका जासी संघाला लागलाय. पहिलाच हादरा. मागील चेंडूवर महत्वाची विकेट देखील पाहायला मिळाली. स्वप्नील खार पाटील बाद झाला. टाकीगावचा सितारा आणि मैदानाच्या आतमध्ये आता नवीन खेळाडू त्यांना पाहायला मिळतोय. ऍज आयकॉन सुबोध भोसले क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झाला. सुबोधला आता तुम्ही खेळताना पाहणार आहात. ऍज आयकॉन भारतातील सर्व दिग्गज खेळाडू तुम्हाला क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळाले. रोशन पाटील यांचं इथं आगमन पाहायला मिळतं आणि ते लवकर देखील आलेत. त्यांना ठाऊक आहे स्पर्धा लवकर चालू होणार आहे आणि
त्यामुळे आज तारा गावातून रोशन पाटील त्यांना पाहायला मिळतात. 16 धाबा दापडला लागले गेल्यात. महत्वाची विकेट देखील नौमाननं मिळवून दिल्या. त्यामुळं त्या क्रीडांगणाच्या आतमध्ये ऑल इंडिया आयकॉन तुम्हाला सध्या सुबोध भोसले त्यांना पाहायला मिळतोय. डावखुरी आता विस्फोटक खेळाडू आहे आणि किरणनं देखील त्याला चांगली साथ दिलाय. पण आता नौमान पटेल विकेट त्यानं देखील मिळवलंय. यावेळचा बॉल लोवर फुल टॉस इनफिल्डला भेदून चिडून निघून गेला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. मिळतील धाबा 4. पहिल्याच बॉलवर सुरुवात केलं आणि पहिल्याच बॉलवर सुबोध भोसलेच्या बॅट मधून आलाय चौकार. पहिल्याच बॉल खेळत असताना सुबोध भोसलेच्या बॅटमधून आलेला खणखणीत चौकार पाहायला मिळालाय. यावेळचा बॉल फटका बराच उंच गेला. एलिव्हेशन अगदी जास्त पाहायला मिळतंय आणि त्याच वेळी जेल देखील टिपला गेलाय. काय कमालीचा जेल. एकानं सोडला होता पण दुसऱ्यानं अगदी जेल तशा तिथे टिपला आणि मात्र आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. सुबोध भोसले आला आणि सुबोध भोसले गेला देखील. चल लगेच क्षेत्रक्षण लावून घ्या या गोष्टीकडे. मी लक्ष भेटतोय तुमचं की लगेच क्षेत्रक्षण लावून घ्या. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक क्षेत्रक्षक आतमध्ये घेऊन खेळावं लागणार आहे आर्यन. त्यामुळे विकेट पडल्यानंतर जास्त एकत्र येऊ नका. नौमान पटेलने महत्वाच्या विकेटच मिळून दिल्या. चला बॅट्समन लगेच मैदानाच्या देखील दाखल होताना पाहायला मिळतोय. राज केदारी आलेत. चांगलासा खर तर आहे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतोय. राज केदारी आज किरणला ठाऊक आहे क्रीडांगणाच्या आतमध्ये 5 षटके राऊंड खेळावं लागणार आहे. कारण महत्वाची मॅच आहे. इथून जो संघ जिंकेल सुपर 4 मध्ये तोही संघ दाखल होताना पाहायला मिळेल. एका ट्रॉफीचा दावेदार आणि त्यासाठी महत्वाची मॅच सुपर 8चा पहिला सामना. पहिलाच बॉल अगदी वेगानं जरूर टाकलाय. लेगिस्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू पाहायला मिळतोय आणि त्याच वेळी नौमाननं खराब चेंडू देखील टाकला. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल. धावपला धाबा लागले गेले. त्या 21 धाबा पाहायला मिळतात. 21 रन्स 21 धाबा धापडा लागले गेल्यात. आणखीन काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. नौमाननं 2 विकेट देखील मिळवल्यात. 9 धाबा आतापर्यंत त्याने खर्च केल्या. 2 चौकार त्यामध्ये पाहायला मिळाले. पण चौकार आल्यानंतर लगेच विकेट देखील नौमाननं मिळवलंय. त्यामुळे महत्वाचा हा खेळाडू आहे. असा खरं तर गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना खांद्याचा चांगला वापर नौमान पटेलने देखील केलाय. चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. या वेळचा बॉल इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ एरियामध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. आणखीन एक विकेट. साहिल दरे तिथे पाहायला मिळाले. स्वतःला फ्लाय केला आणि आणखीन एक फंटास्टिक झेल पाहायला मिळतोय. 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. महत्वाची झेल पाहायला मिळाला. आपण म्हणूयात साहिल दरेनच या संघाला जिवंत ठेवलं या प्रीमियर लीग मध्ये. वैशाली इलेव्हन विंधणे संघाच्या विरुद्ध 2 बॉल मध्ये 8 धाबांची गरज असताना याच खेळाडूच्या बॅटमधून आलेले ते षटकार अडी अगदी आपलं अस्तित्वच टिकून ठेवलं होतं. त्यामुळे क्रीडांगणाच्या आतमध्ये साहिल दरे हा देखील खेळाडू चर्चा विषय पाहायला मिळाला. चला आजच्या दिवसातील दुसरा सामना आणि त्यासाठी देखील आपण अनाउन्समेंट करतोय. दोन्ही संघाचे संघनायक आपण वेळेवर उपस्थित राहा. चॅलेंजर चिरले आणि त्यांच्या विरुद्ध MB फिटनेस वॉरियर बिचुंबे पनवेल. चला बॅट्समन किरण बऱ्याच वेळ तुम्ही बॅट्समनला अगदी घ्यायला जाताय. तुम्ही तुमच्या इंडला राहा. उशीर होतोय त्यामुळे आम्ही विनंती तुम्हाला करतोय. बऱ्याचशा गोष्टी या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आयोजन कमिटीला देखील करायच्या आहेत. लोवर फुल टॉस बॉल होता. पहिलाच बॉल खेळत असताना फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. रोहित केदारीच्या बॅट मधून लॉंग आणि क्लिअर केला जातोय. मिळतील धाबा 4.
चला 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाबा लागले गेले. त्या 25 धावा पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाला आपण सुरुवात करूयात. स्विंग बॉलचा आता वापर आपण करतोय आणि आज या गोष्टी लक्ष असू द्या. आयोजन कमिटी जो स्विंग बॉल देईल तोच तुम्हाला घेऊन खेळावा लागणार आहे. त्यामध्ये कोणत्या पद्धतीचा चॉईस नसणार आहे. जो आयोजन कमिटी स्विंग बॉल देईल तो स्विंग बॉल घेऊन तुम्हाला खेळावा लागेल. येस, स्विंग बॉल चला पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. प्रेम आपण लगेच पाणी देखील पोचवा. पंचवीस धावा धापटला लागले गेल्या. 3 महत्वाच्या विकेट देखील आल्यात. पण त्याचवेळी किरण पवार अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. क्रीडांगणाच्या आतमध्ये किरण पवारची बॅट आज बोलली तर वेगळा स्कोर कदाचित पाहायला मिळेल आणि एक चांगला स्टार्ट देखील करून दिलाय संघानं. क्रीडांगणाच्या आतमध्ये रोहित केदार याला स्विंग बॉल आता पाहायला मिळतोय. पंचवीस धावा धापडला लागले गेल्यात. साहिल दरी गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळतात. चला क्षेत्रक्षण लावून घ्या. लगेच आपण मॅचला सुरुवात करतोय. पहिलाच बॉल गोलंदाजी ट्रॅकवर साहिल दरे आला. लेगेशीच्या बाहेरून चेंडू जाताना पाहायला मिळतोय. त्याचबरोबर आव्हानदार चेंडू. चला महेश आपण राहा स्टॅन्डेबल. त्याला टाकले ते षटक. 2 षटकं टाकायला 20 मिनिटं लागलीत. दोन्ही संघाने तेवढाच वेळ घेतला. त्यामुळं काल देखील सांगण्यात आलं की एका सामन्याला 2 ते 2.5 तास जर लागत असतील. त्यामुळे विनंती आहे चला किरण. दोन सामन्याच आपल्याला उजेडामध्ये खेळवायचे. 26 धावा आपल्याला लागले गेल्यात. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सॉफ्ट हँडने खेळला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. एकेरी धावेतून जोडली जाईल आणि त्या एकेरी धावेने शिसंग जाऊन पोहोचेल तो 27 षटकात 27 रन्स. रोहित केदार क्रीडांगणाच्या आतमध्ये आहे. ज्यानं चौकारानं स्टार्ट करून दिला. एक चांगल्या पोझिशन मध्ये संघ आणि इथून ठाऊक आहे किरणला की शेवटपर्यंत मी राहिलो तर क्रीडांगणामध्ये 50 पेक्षा जास्त धावा बनल्या. तर बॉलिंग अटॅक चांगला आहे. अक्षय कोंडिलकर सारखा गोलंदाज आहे ज्यानं महत्वाचे विकेट देखील मिळवल्यात.
आयुष कोंडिलकरनं चांगली गोलंदाजी केल्या, पण याच वेळचा बॉल लावली अपील जरूर पाहायला मिळाली. डायरेक्ट हिट पुन्हा एकदा किरणनं रिक्स उचलली होती आणि आता या रिक्सनं पुन्हा एकदा सिंगल रन्स कंप्लीट होताना पाहायला मिळेल. आणि या एकेरी धाबेनिशी संघ जाऊन पोहोचेल तो 28 षटकात 28 रन्स. आणखीन काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये हे चित्र पाहायला मिळतं. किरणच्या विकेटसाठी अगदी सध्या तळमळ चालू आहे ती बामणडुंगरी टीमची. किरण जर मैदानाच्या आतमध्ये राहिला तर धाबा बनवू शकतात आणि आपली नेहमीच एक वेगळी ओळख निर्माण केली किरणनं. आणि सध्या आपण हवा देखील तेवढी जास्त पाहायला मिळते. वेगानं बेल्स देखील खाली पडले आणि हे सांगत असताना पंच हवा असेल तर बेल्स काढा पंच. 28 धावा दापडला लागले. गेल्या चांगली सुरुवात केली. एक षटकार एक चौकार आला किरणच्या बॅटमधून, रोहितच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला. दोन्ही असे खेळाडू आहेत सुरुवात विस्फोटक नेहमी राहिल्या आणि किरण देखील याच फटक्यांसाठीच ओळखले जातात. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून वार केला किरणच्या बॅटमधून. मिळतील धावा 6. आणखीन एक नेत्रदीपक षटकार. टॉस साठी आपण इन्व्हाइट देखील करतोय. चॅलेंजर चिरले आणि एमबी फिटनेस वॉरियर बिचुंबे पनवेल, समाधान वास्कर आणि सार्थक घरात आपण विनंती करूयात. पहिली इनिंग संपण्याच्या अगोदर आपण दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय आपण लगेच या मंचावर. लोवर फुल टॉस बॉल बॅटला ब्रश झाला होता. पाठीमागे नौमान आहे तैनात. फक्त एकच धाव मिळाला. थ्रो देखील चांगला पाहायला मिळाला नौमानचा. आणि एकेरी संघ दाबिनीशी संघ जाऊन पोहोचेल तो 35च्या घरात. 35 धाबा दापडला लागले गेल्यात. आणखीन या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किरणनं चांगली स्टार्ट करून दिले. किरणकडे तो अटॅकिंग बॅटिंग आहे आणि किरणनं नेहमीच चांगली बॅटिंग केलाय. या क्रीडांगणामध्ये पाहायला गेलं तर टॉप 10 बॅट्समनच्या रेसिंग मध्ये किरण आहे. त्याला ठाऊक आहे ही महत्वाची मॅच आहे. सुपर 4 पर्यंत पोहोचायचं आहे. लोवर फुल टॉस बॉल क्रॉस बॅटने खेळायचं तर अगदी रोहितच्या समोर यावेळी बॉल अगदी पुढ्यामध्ये टाकला होता. बॅटचा फेस थोडासा उशिरानं ओपन केला आणि त्याचमध्ये डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 35 धावा दापडला लागले गेले आहेत. आणखीन शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रेक्षकांची हल्लुल गर्दी देखील वाढताना पाहायला मिळणार आहे. राधेंद्र पाजेस उरण पनवेल प्रीमियर लीग एक मोठं पर्व, एक महापर्व 2 तालुक्यांना एकत्र आणण्याचं काम केले राधेंद्र पाजेसच्या माध्यमातून. आणि आज या स्पर्धेतील अगदी अंतिम रात्र पाहायला मिळणार आहे. हा बॉल थोडासा दूर राहिलाय. साहिलला आणखीन एक चेंडू खराब हाताळला. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल आणि आता संघ जाऊन पोहोचेल तो 36च्या घरात. 36 रन्स. खोलामध्ये बॉल टाकलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्यांना लावली अपील जरूर झाली होती. पण आता नक्की मैदानाच्या आतमध्ये घडलंय का हे सांगत असताना पंच चेक करायचंय पंचांना देखील की नक्की या चेंडूवर मागील घडलंय का.
36 धावा आपल्याला लागले गेले आहेत. अजूनही या 2 षटकांचा खेळ बाकी आहे. चांगलाशी सुरुवात पाहायला मिळते सध्या स्कोरबोर्डवर तुम्हाला. किरण अगदी 19 धावसंख्येवर खेळतोय पण त्याला चांगलीशी साथ पाहायला मिळणार नाही. पण आता पलसपी गावाला बिलॉंग करणारा वरद भगत ज्यानं मिडल षटक टाकलंय, चांगली फलंदाजी देखील केली आणि वरद भगत आता क्रीडांगणाच्या आतमध्ये आलाय आणि आता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकता महेश नानगुडीला गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळतोय. 36 धावा आपल्याला लागले गेल्यात. महेश नानगुडी गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळतात. त्याच्या विरुद्ध रिव्हर्सचा प्रयत्न किरणने केला पण यावेळी सरळ चेंडू निघून जाईल. लॉंग स्टॉप मध्ये नॉन स्टॉप 22 परिणामी मिळतील धाबा 4. आला आणखीन एक चौकार. चौकारच पाहायला मिळाला अगदी तो देखील रिव्हर्सचा. नशिबाची साथ आज किरणला चांगलीच मिळाल्या. बॅटनं नाही तर कशाही धाबा येऊ द्या पण धाबा येणं फार गरजेचं आहे. त्याला ठाऊक आहे 5 षटकांमध्ये 55-60 धाबा देखील पाहायला मिळाल्या तरी कदाचित गोलंदाजी अटॅक चांगला आहे. आयुष कोंडिलकर सारखा गोलंदाज आहे, वरद भगत सारखा गोलंदाज आहे. किरण पवार देखील चांगली गोलंदाजी करतोय पण आज क्रीडांगणामध्ये 40 धावा होतो देखील पाहायला मिळतात. यावेळचा बॉल अगदी आता लाऊडली अपील होताना पाहायला मिळते आणि त्याच वेळी रिव्हर्सचा हा खरतर अस्त्र आणि महत्वाची विकेट. किरण पवार झालेत बाद. आणखीन एक धक्का बसला तो स्मायर आणि शिबिका जासई टीमला. ऑल इंडिया आयकॉन महेश नानगुडे पुणे जिल्ह्यातील बुलशी परिसरातील हा खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये आलाय आणि त्याने तेवढीच महत्वाची विकेट आपल्या संघासाठी मिळवून दिल्या. किरण पवार अगदी त्या खेळाडूला बाद केलं ज्याच्या बॅटमधून धाबा येत होत्या आणि त्याला बाद केलंय. 7व्या क्रमांकावर नवीन खेळाडू त्यांना पाहायला मिळतात. देवळोळी या परिसरातील या गावातील खेळाडू शुभम कदम तुम्हाला इथे पाहायला मिळतात. शुभमचा यंदाचा खर तर क्लास एक वेगळाच पाहायला मिळाला. रायगड प्रीमियर लीग मध्ये त्यानं खर तर जो सामना किरण पवारला जिंकून दिला महत्वाचा सामना आणि अगदी शॉर्ट बट स्पीड असा खेळ त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत असतो. नेहमी तो विस्फोटक बॅटिंगसाठी ओळखत असतो आणि शुभम कदमचा देखील चाहता वर्ग तेवढाच आहे आणि तो क्रीडांगणाच्या आतमध्ये त्याला पाहायला मिळतोय. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 40 धावा आपल्याला लागले गेल्यात. महत्वाची मॅच. लोवर फुलटॉस बॉल मिडी विकेट एरियामध्ये खेळला. एका टप्प्याने चेंडू निघून जाईल सीमा पार. आणखीन एक चौकार. चौकार पाहायला मिळाला महेश नानगुडीच्या विरुद्ध. शुभम कदम आलाय देवळोली गावातील खेळाडू आणि त्याच्या बॅटमधून चौकार देखील पाहायला मिळाला. चांगली सुरुवात करून दिल्या, चांगला स्टार्ट करून दिला. किरण जरी बाद झाला असला तरी ताबा बनताना देखील पाहायला मिळतात. 44 वर संघ जाऊन पोहोचला. पुण्यामध्ये बॉल टाकला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नौमान पाटला करतोय. नो मॅन्सलँड मध्ये चेंडू पडला. एकीला डबल मध्ये कन्वर्ट केले जाते आणि 2 धावा इथून जोडल्या जातील आणि 2 नवीनशी संघ जाऊन पोहोचेल. तो 46च्या घरात 46 रन्स. फटका जरूर चांगला पाहायला मिळतोय. मिड विकेट एरियाच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिला सीमा पार. षटकार.
षटकार आला आणि 50 धाबा कंप्लीट झाल्यात. स्मायर आणि शिबिका जासई टीमच्या 52 धाबा आपल्याला लागले गेल्यात. 5 बाद 52 आणि आणखीन 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शुभम कदम आला 3 बॉल मध्ये त्याच्या बॅट मधून 12 धाबा होताना पाहायला मिळतात. काय कमालीची बॅटिंग केली शुभमनं आणि त्याच वेळी क्रीडांगणामध्ये पाहायला गेलं तर चांगला खेळ त्याच्या बॅटमधून होताना पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातोय आणि शुभम कदमनं आल्या आल्यास आपल्या नामाची दखल घ्यायला भाग पाडल्या. ज्या महेश नांदगुडेनं किरणचा विकेट जरूर मिळवला पण त्याच्यात विरुद्ध धाबा. या बेलचा बॉल पुढ्यामध्ये टाकला होता, पडलाय जरूर आणि त्यानंतर वळवलाय देखील चेंडू. स्पिंग अँड मिस असा चेंडू पाहायला मिळाला. त्याच वेळी डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. हे षटक देखील इथे समाप्त झालाय. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धाव पडला, धावा लागले गेले त्या 52 धावा. बावन्न धावात आपल्याला लागले गेल्यात. 52 रन्स. मगाशी वाईटसाठी रिव्ह्यू घेतला होता. आता बराचसा उशीर झाला. मगाशी घेतला होता का अंपायर? नाही घेतला ना. चला 14 सेकंड मध्ये तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. अंपायरने असं निर्णयच आमच्यापर्यंत पोहोचवला नाहीये. येस अंपायर. येस नाहीये. चला मॅच चालू करा. ही गोष्ट इथपर्यंत आलीच नाही टेक्निकल रूम पर्यंत. चला मॅच आपण चालू करा. खेळाडू 14 सेकंदाचा कालावधी होता. चला जे काय निर्णय तो आपण मॅच चालू करा. जसे टीम चला गोलंदाज आले त्याच वेळी क्षेत्रक्षण देखील बदलवलाय आणि आता या गोष्टीसाठी तुम्ही थांबून फायदा नाही. 14 सेकंदामध्ये तुम्ही तो रिव्ह्यू घ्यायचा असतो. या गोष्टी लक्ष असू द्या. ऑपरेटर 5 मिनिट थांबा फक्त. बावन्न धावात आपल्याला लागले गेल्या. शेवटचा बॉल शेवटचा षटक आणखीन बाकी आहे. क्रीडांगणामध्ये आता गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळतात. अक्षय पाटील आले गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाजी करण्यासाठी अक्षय पाटील यांचा वापर करण्यात आलाय. यावेळचा बॉल अगदी खराब चेंडू पाहायला मिळाला आणि त्याच वेळी खराब चेंडू जरूर टाकलाय. गोलंदाजानं एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एकदा जोडली जाईल आणि आता एकेरी धाबेनिशी संघ जाऊन पोहोचेल तो 53च्या घरात. अक्षयनं सुरुवात वाईटने केलं, एक्स्ट्रानं सुरुवात केलं. शुभम कदमनं त्याच वेळी नॉस्टॅक इंड सोडली होती. पण सांगतात पंच की एकाच वेळी 2 इंड सोडणं फार गरजेचं आहे. शुभम कदमला आता स्ट्राईक हव्या. शुभमच्या बॅटमधून धाबा देखील आल्यात पण वरच बघत पलसप्याचा असा खेळाडू. त्याच्या समोर यावेळचा बॉल वेगानं जरूर टाकला आणि आता मात्र बाईटसाठी रेफर करण्यात आलंय. फेल डिलिव्हरी डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. अगदी लाईन ऑन द लाईन हा चेंडू पाहायला मिळाला आणि त्याच वेळी
डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय अक्षय पाटीलचा. यावेळचा बॉल फिरले, चेंडूला देखील फिरवलाय. लॉंग लेग एरियामध्ये चेंडू निघून गेलाय. वाटतंय जजमेंट. काय कमालीचा झेल टिपलाय. कॅच ऑफ द टुर्नामेंट जयदीप मात्रे जासईचा खेळाडू आणि तळंतर टिपलाय. कमालीचा झेल. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. महत्वाची विकेट भरत भगतची कॅच काय कमालीची टिपले. जयदीप मात्रे जास्तीचा खेळाडू बॅकवर्ड रिजन मध्ये ते होते आणि अगदी त्यानंतर चेंडूवर आय कॉर्डिनेशन चांगलं पाहायला मिळालं. तिथपर्यंत पोहोचले आणि उलट्या दिशेने धावून देखील झेल त्याने टिपलाय. काय कमालीचा झेल बंटीच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 53 वर 6 विकेट देखील पाहायला मिळतात. 53 धावा धावपडला लागल्या गेल्यात. 6 विकेट देखील आल्यात. पण अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळचा बॉल सॉफ्टने करण्याचा प्रयत्न. शुभम मगातपासून हाच प्रयत्न करत होता की स्ट्राईक मला हवे आणि आता स्ट्राईकवर येताना देखील पाहायला मिळतील. सिंगल रन्स इथून जोडली गेली आणि आता एकेरी धाबनीशी संघ जाऊन पोहोचेल तो 54च्या घरात. 54 रन्स या इनिंग मधील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 54 वर जाऊन संघ पोहोचला. चांगली अशी सुरुवात करून दिली आहे. किरणनं एक चांगला स्टार्ट केला होता. एक चांगली शॉर्ट इनिंग त्यानं साकारली होती. पण त्याच वेळी शुभम कदमचं देखील आपण कौतुक करूयात. 4 बॉल तो खेळलाय. त्याच्या बॅटमधून 12 आल्यात आणि आता या इनिंग मधील आणखीन 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्रॉस बॅटनं फटका खेळला. मिड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. फंबल पाहायला मिळाले. हातातून चेंडू निसटला आणि त्याच वेळी दुसऱ्या धाबेची मागणी क्रीडांगणाच्या आतमध्ये केल्या शुभमनं आणि 2 धावा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतील. आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 56 धावा धावपडल्या लागले गेल्या. शुभम कदम स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. त्याला ठाऊक आहे एका दुसरा मोठा फटका आला, 60 पेक्षा जास्त धाबा बनल्या तर एक चॅलेंजिंग स्कोर उभा करू शकतोय आणि त्यासाठी प्रयत्न शुभम कदमचे राहिलेत. क्रॉस बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. त्याच बेली डॉट बॉल त्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल आला. रिव्ह्यू घेण्यात आला वाईट साठी. रेफर करण्यात आला आणि तो देखील गमावला. म्हणजे दोन्ही रिव्ह्यू गमावलेत. फेड बॉल इथं पाहायला मिळाला. लेग एसटीच्या अगदी बर्तून मिडल एसटीच्या बर्तूनच चेंडू गेला. ऑन द स्क्रीन ते तुम्ही चित्र पाहू शकता. 56 धाबा दापडला लागल्या गेल्यात आणि आता शेवटचा बॉल बाकी आहे या इनिंग मधील. शुभम कदम आता डॉट बॉल इथं पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलवर मोठा फटका आला तर 60 धाबा देखील स्कोर बोर्डवर पाहायला मिळतील. पण अक्षय पाटीलने कमबॅक चांगला केलाय आणि आता शेवटचा बॉल यावेळी अगदी शरीक्षा थोडासा दूर राहिला आणि आता पुन्हा एकदा चॅलेंज केलं अंपायरच्या निर्णयाला. बॉलिंग टीमनं आता यावेळी रिव्ह्यू घेतलाय. इट्स अ बाईट बॉल. वाईट बॉल पाहायला मिळाला आणि त्याच वेळी धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 57च्या घरात. 57 रन्स. चेंडू बाहेर पडला. थोडासा आत वळवण्याचा प्रयत्न देखील झाला होता पण त्याच वेळी लाईनच्या बाहेरून चेंडू जाताना पाहायला मिळतोय. 57 धाबा धावपडा लागले गेल्यात. बेगानं बॉल टाकलाय. आणखीन एक डॉट बॉल. शेवटच्या षटकामध्ये अवघ्या 5च धाबा अक्षय पाटीलने खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 57च्या घरात आणि 58 धाबांचा टार्गेट सेट केलंय.
लेट महेश पोट शेलगर जिवदा आणि बामणडुंगरी संघासमोर चला पडा. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय. चॅलेंजर चिरले आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना एमबी फिटनेस वॉरियर बिचुंबे. चला पार्किंग मध्ये अगदी गेट समोर एक कार जी पार्किंग मध्ये व्यवस्थित लावून घ्या. MH46CR7027 MH46CR7027 जी फोरलर कार आहे. त्यांना आपण विनंती करूयात आपण तिथं जा आणि आपली कार व्यवस्थित ठिकाणी पार्क करा. पार्किंग मध्ये जाऊन आपण ही कार व्यवस्थित पार्क करा. तर दोन्ही संघाचे संघनायक आपण या चॅलेंजर चिरले आणि एमबी फिटनेस वॉरियर बिचुंबे पनवेल समाधान भास्कर आणि त्यांच्या विरुद्ध सार्थक घरत तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. आपण नाणेफेकीकडे वळतोय. टॉस देखील लगेच केला जाईल. समाधान भास्कर यांच्या आपण प्रतीक्षेमध्ये आहात. लगेच या आपण समाधान. बडबी यांच्या शुभस्ती सार्थक घरत आणि त्यांच्या अगेन्स्ट समाधान भास्कर खेळताना पाहायला मिळणारा महत्वाची मॅच आणि आजच्या दिवसातील मधील ही महत्वाची लढत. एका बाजूला चॅलेंजर चिरले आणि दुसऱ्या बाजूला एमबी फिटनेस बिचुंबे पनवेल. टॉस टॉस जिंकलाय समाधान भास्करना. काय निर्णय घेऊन तो आपण फर्स्ट पहिल्यांदा गोलंदाजी करणार आहेत. त्यांनी निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा. मॅच संपेल तसं आपण मोस्ट वेलकम रायगडचा टायगर येताना पाहायला मिळतो. उस्मान पटेल देखील आज खेळताना पाहायला मिळणार आहे. कारच्या रेसिंग मध्ये हा खेळाडू आहे आणि सध्या आपण क्रीडांगणामध्ये दोन अशी खेळाडू देखील पाहता. फायटर जेट योगेश पवार योगेश पिंकरला देखील आपण ऑन द स्क्रीन पाहू शकता. आणि वळूयात आपण दुसऱ्या सत्ताकडे. आवाज ऐकूयात महाराष्ट्रातील एक बुलंद आवाज, एक नामांकित समालोचक जयजी भोसले सरांचा आवाज तुम्हाला या इनिंग मध्ये ऐकायला मिळणार आहे. धन्यवाद विपुलजी पाटील सरांचा आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐकता आहात. महत्वाची स्पर्धा राधे एंटरप्राइजेस पुरस्कृत दीपक शेठ पाटील, सुनील शेठ मडवी, संतोष शेठ पाटील आयोजित चेक. चला दादा, झालं का सेटिंग? त्याची संपर्क साधा संचित टकले.
आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. एका बाजूला स्कायरन एशिका वॉरियर जासई टीमने प्रथमदा बॅटिंग केली. 57 बनवलेल्या 58 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि आघाडीची जोडी स्वर्गीय महेश पोच शेलगर जीवदानी बामणडोंगरी संघाची मैदानाच्या आतमध्ये आर्यन नाईक आणि त्याच्या साथीला महेश नानगुडे. बावधन, मुळशी, पुणे जिल्हा आणि या पुणे जिल्ह्यातील एक हरहुन्नरी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये मुळशीचं पॅटर्न एक निराळं राहिलंय आणि मुळशीचं हे पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये आज कशा दर्जाचं पाहायला मिळणार. बावधन गावाला बिलॉंग करणारा आणि त्याच वेळेला क्रिकेट जगतामध्ये 6 बाईक सध्याच्या घडीला ज्याच्या नावावरती आहेत असा एक हरहुन्नरी खेळाडू. पहिल्या बॉल पासून आक्रमकता हा त्याचा स्थायी भाव आहे. पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होईल. चला घाई व्हायला हवी. पहिले षटक गोलंदाजी मार्क वरती वरद भगतला आपण पाहत आहोत दाखल होत असताना पहिल्या षटकासाठी पळसपे गावाला बिलॉंग करणारा एक वेगाने गोलंदाजी केल्यासाठी जाणला जाणारा रफ्तारचा राजा पहिल्या षटकामध्ये एक द्रुतगती गोलंदाज पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. स्वतः सुनील शेठ मडवी साहेब यांना पण या व्यासपीठावरती पाहत आहोत. आमचे संयमजी गरद यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळते. उत्कृष्ट मराठी भाषेवरचे समालोचक. आडव्या बॅटने पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप झाली आहे. स्लॉक स्वीप पहिलाच बॉल. टीमचा कॅप्टन मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. युवा आहे, जिगरबाज आहे, हरहुन्नरी आहे. त्याची गोलंदाजी, त्याचं क्षेत्ररक्षण. संचित टकले, आपण जिथे कुठेही असाल कृपया लवकरात लवकर संपर्क साधा. धावफलकावरती पहिल्या बॉलवरती 2 धावा पाहायला मिळालेल्या आहेत. गेल्या 8 दिवस रात्रीमध्ये संचित टकलेने इतकी मेहनत घेतली की तब्येती थोडीशी खालावली आहे त्याची. पहिल्या बॉलवरती 2 धावा आलेल्या पाहायला मिळाल्या. पुढचा चेंडू भरत आडव्या बॅटने यावेळेला उंच जायला आणि तितकासा लांब. आर्यन नाईक त्याची बॅटिंग प्रत्येक जण करतो लाईक. त्याने ठोकला षटकार. तेजाजी मात्रे नेहमी म्हणतात माझ्या हुकमाचा एक्का आर्यन नाईक आणि तो बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉलमध्ये 8 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. योगेशजी पेंडकर यांच्याशी चर्चा करत असताना आपण पाहत आहोत तेजाजी मात्रे यांना. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथून घडलाय तरी काय, हा झेल होता आणि तो ड्रॉप झालाय. काय घडलं या सामन्यामध्ये. 2 कॅचेस ड्रॉप झाल्यात. नशिबाची गोळी नाही, नशिबाच्या गोळ्या खाऊन आलाय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आर्यन नाईक. हा कॅच ड्रॉप झाल्यानंतर भरत भगतच्या रिॲक्शन्स आपण पाहत होतो. योगेश पेंडकर असा कॅप्टन आहे ना की तो अनबीटन राहिलेला आहे. महाराष्ट्रातल्या, भारतातल्या जितक्या मोठ्या स्पर्धा आहेत त्याचं टायटल त्याने जिंकलेलं आहे. असा कॅप्टन, युवा सेना, क्रीडा समन्वयक, महाराष्ट्र राज्य. भरतशेठ गोगावले साहेबांनी दिलेलं कार्य नित्य नियमाने तो पाळतोय आणि आज भगवात रंगाचा ड्रेस कोड देखील आहे त्याच्याकडे. धावफलकावरती 8 आहेत. रायगडचा टायगर देखील पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र पिचिंग इन लाईन, डिरेक्शन ऑफ द बॉल, हाईट फॅक्टर, लिगल डिलिव्हरीज या साऱ्या गोष्टींची शहानिशा इथून करण्यात आलेली पाहायला मिळाली. कालच्या रात्रीची एक रील सातत्याने व्हायरल होत असताना पाहायला मिळाली होती. उस्मान पटेल, खरं तर सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग स्पर्धा चालू आहे आणि तिथे साताऱ्यातील खेळाडूंसोबत चर्चा करत असताना सातारा प्रीमियर लीगच्या माध्यमातून ही रील व्हायरल करण्यात आली होती की या लेजंड खेळाडूंसोबत, आयकॉन खेळाडूंसोबतच आपण सहवास करायचा आहे आणि त्यांच्याकडून अनुभव घ्यायचा आहे. अशी एक रील नुकतीच व्हायरल होत असताना पाहायला मिळाली होती. 9 ऑन द बोर्ड आहेत. सातारा प्रीमियर लीगचा मी उल्लेख करतोय. मला वाटतं आजच्या रात्रीमध्ये अनेक खेळाडू इथून खेळण्यासाठी दाखल देखील होऊ शकतील, ही शक्यता वर्तवली जाऊ शकते. 9 ऑन द बोर्ड आहेत. महेश नानगुडेला आपण पाहत आहोत. स्ट्रायकर एंडला तो पाहायला मिळतोय.
पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. पहिला बॉल सॉफ्ट हँडने केला, बॅकवर्ड पॉइंट. इथूनही हलगर्जीपणा दाखवला जातोय. तुमच्याकडे मिळालेले जे छोटे छोटे चान्सेस आहेत ना, त्यांना कन्वर्ट करावं लागणार आहे मोठ्या चान्सेस मध्ये. तुम्हाला सातत्याने संधी मिळणार नाहीत. या सामन्यामध्ये जे व्हायला हवं होतं ना, ते झालेलं नाही असं तेजस मात्र निश्चित उल्लेख केला होता त्यांनी. त्यामुळे या सामना सर्वाधिक महत्व प्राप्त झालंय. फायनल बिफोर फायनल असंच म्हणावं लागेल. 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. सुरुवात साजेशी आणि जमेची बाप इथून पाहायला मिळते ना की आघाडीची जोडी जमलेली आहे. पुढचा बॉल आडव्या बॅटने फॉलोइंग स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला होता. वरद भगतने चांगली गोलंदाजी केली आहे. षटकार येऊन देखील केवळ आणि केवळ 10 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्यात. 58चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये आल्या त्या एकंदरीत 10 येणारे चेंडू राहिलेत ते एकंदरीत 24 बॉल आणि 48 ची गरज. होय, ज्या खेळाडूंचा मी उल्लेख करत होतो पहा, तेजस मात्रे जुदानी बामणनगरी टीमचा कॅप्टन आणि एका बाजूला योगेश पेणकर यांना तुम्ही पाहताय स्क्रीनवरती एकाच वेळेला पाहायला मिळत आहेत. काहीशी चर्चा मसलत होते. 2 मास्टर माइंड आहेत. एकाने टेनिस क्रिकेट विश्व गाजवलंय आणि एक ग्रामीण क्रिकेट गाजवतोय. आणि होय, नुकतीच आपण पाहिली ना तर आदर्श स्पोर्टच्या माध्यमातून रायगड प्रीमियर लीग पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा देखील येते. पावसाळी रबर बॉल क्रिकेट नुकतंच हंगामाला सुरुवात होत असताना पाहायला मिळणार आहे. महेश नानगुडे स्ट्रायकर इनवरती पाहायला मिळतोय. तू माटी का लाल है, कोई कंकड़िया भूल नहीं, तू समय बदल कर रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं. हा खेळाडू इतिहास लिहिणार आहे. ज्या रीतीचा क्रिकेट तो सध्या दगडीला खेळत आलेला आहे, परिपक्वता त्याच्याकडे ठासून भरलेली पाहायला मिळते. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर फास्ट अँड फ्युरियस दिशाहीन राहिलेला आहे. चर्चा सातत्याने या खेळाडूची होत असताना पाहायला मिळाले टेनिस क्रिकेट वर्तुळामध्ये. सध्याच्या परिस्थितीमध्ये मुळशीच्या बावधनमधून येणारा या खेळाडूचा प्रवास जो आहे ना तो सातत्याने जास्तीचा पाहायला मिळतो. योगेश पेणकरी त्याच दाटणीचं क्रिकेट खेळतोय. सातत्याने प्रवास आणि प्रवास हल्लीच्या खेळाडूंना करावाच लागतोय. ऑन साइडला चेंडूला फेकून दिलं. फ्लॅट पॅरलल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नानगुडेच्या बॅटमधून आलाय षटकार. का बॅटिंग पाहायला मिळते. षटकार आलेला पाहायला मिळाला. ऑन साइडला लांब लचक फटकेबाजी करण्यासाठी जाणला जाणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. राडा तर होणारच आहे. आज पोरं ऐकणारच नाही. ज्या रीतीच्या क्रिकेटला सुरुवात झाली आहे, आज शेवटचा आणि अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. आज गौतमी पाटील येत असताना पाहायला मिळणार आहेत आणि म्हणून मी आवर्जून याचा उल्लेख केला होता. आज राडा होणार, पोरं नाही ऐकणार. धावफलकावरती 6च्या मदतीने 17 बनलेले आहेत. 17 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. 58चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 41 ची गरज. येणारे चेंडू इथून पुढे शेष राहिले ते केवळ 23 चेंडू आणि 41 धावा. महेश नानगुडे ज्या रीतीने बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा खेळाडू जास्त काळ उभा राहिला ना तर लक्ष हे मोठं नाही. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोला लागला, मिसक्यूड आहे. रन्स मिळणार नाही. हा हिट बॉल इथून निर्धाव स्वरूपाचा येतोय. महेश नानगुडे आपल्या स्ट्रोक सिलेक्शन वरती नाखुश आहे. मुभा आहे खरं तर. मुक्त छंदातली अशी फटकेबाजी तुम्ही करू शकता आणि त्यासाठी तुमच्याकडे ही सुवर्ण संधी आहे. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्रायकर एंड वरती आहे. हवेचा ओघ ही ज्या दिशेने आहे त्या दिशेने बॅटिंग करायची आहे. या बेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. स्क्वेअर कट डीप मध्ये पॉइंटला क्षेत्ररक्षक नाही आहे. जमिनीला गुदगुल्या करत महेश नानगुडे ठोकतोय चौकार. पॅटर्न बघून भाऊचा आज विषय बनलाय नवा.
ऊपर वाले की मिली है दुआ आणि आपल्या भाऊची चालली हवा. महेश नानगुडे का बॅटिंग करतोय पहा. चौकारद्याच्या बॅटमधून स्क्वेअर कट वरती आलाय. 4 बॉल 11, 21-0. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, शॉट थर्ड मानता येणार आहे. गोलंदाजी रोहित कारंडे चांगल्या दर्जाची गरज असताना इथून बाला मिळालाय. रोहितला आपण पाहत आहोत. रोहितचा आपण उल्लेख जर का केला तर तो कराडे गावाला बुलंग करत असताना बाला मिळाला. या संघामध्ये सुबोध भोसले देखील पाहायला मिळतो. वारोसे गावाला बुलंग करणारा खालापूर तालुक्यातील आज आयकॉन म्हणून खेळतोय. 2 बाईक त्याच्याही नावावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये दाफुलक्यावरती 21 बनलेला आहे. 21 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुनश्च सज्ज होईल. यावेळेला लिडिंग एज झेल बनू शकतो स्वतः गोलंदाज. चेडूच्या खाली आलाय. सॉफ्ट डिसमिसल, बोल्ड अँड कॉट. धक्का पहिला. महेश नानगुडे आउट. मोठे फटके खेळण्याच्या औदार्यामध्ये आपली स्वतःची विकेट महेश नानगुडे गमावून बसलेला पाला मिळालाय. धक्का मोठा लागलाय. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये साहिल दरे दाखल होतोय. ती रात्र आजही डोळ्यासमोर येते. 8 धावसंख्येची आवश्यकता. 2 चेंडूचा खेळ बाकी आणि 2 षटकार. का बॅटिंग केली होती साहिलने. एकच रात्र आणि एकच क्षण महत्वाचा राहतो फेमस होण्यासाठी. आणि होय, प्रसिद्धीच्या झोतामध्ये एका रात्रीने आज प्रसिद्धीच्या झोतामध्ये आलेला साहिल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना मला मिळतो आहे. साहिल दरेला आपण पाहतो. नितलस गावाला बिलॉंग करणारा युवा आणि उद्योन्मुख खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मला मिळतो आहे. युवा आणि जिगरबाज खेळाडूंची चर्चा सातत्याने झाली. कारण आपण पाहिलं केतन म्हात्रेची विकेट असेल, युवा गोलंदाजांनी मिळवलेली पाहायला मिळाली. अनेक विक्रम युवा गोलंदाजांनी खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये नोंदवलेली पाहायला मिळाली आहेत. आणि म्हणूनच आदरणीय दीपक शेठ पाटील असतील, आदरणीय सुनील शेठ मडवी असतील, संतोष शेठ पाटील साहेब असतील, यांनी हा जो फॉर्मॅट आणला ना, ही जी सुकी संकल्पना त्यांनी आणली, आदरणीय सुनील शेठ मडवी साहेब त्यांनी आवर्जून या गोष्टीचा उल्लेख केला की 2 महासत्ता, 2 क्रिकेटच्या पॉवर हाऊस एकत्रित येतील आणि नवे खेळाडू पाहायला मिळतील. 21-1 ऑन साइडला साहिल. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल पाठवलाय. मागील मॅच मध्ये 2 बॉल 2 षटकार. पुढच्या मॅच मध्ये आला सुपर 8 मध्ये आणि आणखीन एक टोकला षटकार. सत्तावीस धावा दाफुलक्यावरती आहेत. एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळालाय. 31 ची अजूनही आवश्यकता राहिली आहे या सामन्यामध्ये विजयासाठी. 18 चेंडू आणि 31 धावा. बॉलवरती 4 आहे की 6 त्यासाठी रेफरल चालू आहे आणि त्याची शहानिशा होतीये. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. बॅटर कोणता स्ट्राईक एंड वरती असणार आहे हे तर ठाऊक आहे. आणि षटक संपलेलं आहे. त्यामुळे एकत्रित येऊ नका. वेळ जास्तीचे खर्च करू नका.
चला कॅमेरामध्ये कैद झालेला आहे, जो षटकार आहे तोच दिला जाणार आहे. 6 धावा आहेत, 27 बनलेले आहेत, 27 ऑन दी बोर्ड. 31 ची आवश्यकता, 18 चेंडू आणि 31 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. षटकार आहे. सत्तावीस धावा दापोलकावरती आहे. 27. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल, स्विंग बॉलचा वापर आणि स्विंग सकटच बाहेर पारलाय. चेडू सीमारेषेच्या बाहेर. किरण पवार वरती हल्ला, चौकार. एकतीस धावा दापोलकावरती बनल्या. 27 ची आवश्यकता राहिली आहे. 17 बॉलचा खेळ बाकी आहे. आर्यन बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल वेगाने टाकला होता. फुललेनचा बॉल, सिंगल निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येईल आणि सेकंड साठी दोन्ही युवा खेळाडू आहेत, वेगाने धावतात. जिथे सातत्याने आपण पाहतो सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. धावा मिळाल्या तर 2-33 धावा दापोलकावरती आहेत. किरण पवारची, विजय पिल्लेची एक शैली राहिली आहे या स्पर्धेमध्ये. बॉल दाखवतच नाहीत ग्रीप कसा केलाय. जर रबराचं आच्छादन बाहेर आहे तर बॉल बाहेर निघणार आहे, हे प्रत्येक बॅटरला ठाऊक आहे. त्यामुळे ग्रीप दाखवतच नाहीत बॉलची कशी केलेली आहे. यावेळेला लांब 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 लचक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. ऑन साइडला लांब लचक स्ट्रोक पाहायला मिळाला. आर्यन का बॅटिंग करतोय. अद्याप आपण पाहिलं तर 0 या धावसंख्येवरती त्याची कॅच ड्रॉप झाली होती. विकेट किपर स्वतः किरण पवारने 8 या धावसंख्येवरती त्याची कॅच दुसरी ड्रॉप केली होती. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये त्याचं सध्या दगडीला असणं हे सर्वाधिक महत्वाचं आहे. मॅच बॉल आलेला आहे. चला मॅच बॉल आलेला आहे, मॅच बॉलच घ्या. 20 धावसंख्येवरती आर्यन नाईक बॅटिंग करतोय. 0 धावसंख्येवरती पहिला कॅच ड्रॉप झाला होता स्क्वेअर लेगला आणि तदनंतर 8 या धावसंख्येवरती किरण पवारने कॅच सोडला. 39. इथे स्विचिट रन्स मिळतील याही बॉलवरती 4. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार, आलाय चौकार. तेजस मात्रे ज्यावेळेला टीम अडल झाली त्यावेळेला एकच लाईन म्हणाले होते, व्यावसायिक दृष्ट्या पाहता मला असं म्हणायचं आहे की तुम्ही हा सामना जिंकावा, एवढंच म्हणाले होते ते. आणि टीमने सर्वतोपरी प्रयत्न केलेत. काय स्ट्रोक पाहायला मिळाले पहा. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बाजूला स्लॉक स्वीप चांगले केलेत. किरण पवारचा उल्लेख केला मी, विजय पिल्लेचा उल्लेख केला होता आणि तो विजय पिल्ले येत असताना देखील पाहायला मिळतो. नेक्स्ट मॅच मध्ये खेळ बॉल लपवण्याची एक वेगळी शैली आहे किरणची. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर होता आणि बाहेरून बाहेर मारण्याचा प्रयत्न, चांगले ड्राईव्ह केलेत. सध्या दगडीला युवा आहे, आयुष्यामध्ये क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये चांगलं कारकीर्द करतोय, पण पुढे कारकीर्द बनवायची झाली ना ते एखादा ड्रायव्हिंग स्कूल खोलायला हरकत नाही आहे आर्यन नाईकला. त्या रीतीने त्याने ड्राईव्ह केलेले आहेत. 0 धावसंख्येवरती पहिली कॅच त्याची ड्रॉप झाली. 2 जीवदान मिळाले. 8 वरती दुसरा झेल सुटला होता आणि आता 25 वरती तो नॉट आउट. 44 ला 1. 14 ची आवश्यकता आहे. साहिल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न विथ द बॅट आहे. सिंगलचा प्रयत्न आणि ती कंप्लीट होते की काय.
डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. साहिल दरे दुसऱ्याच बॉलवरती क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळाला. बॅटला बॉल ब्रश झाला हे लगेचच पंचांनी हेरलं होतं. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथे करण्यात आलेला पाहायला मिळतोय. रनआउट साठी इथे चॅलेंज करण्यात आला आणि बॅटर आउट. ही चिक्की सिंगल जी आहे ना ती रिस्की राहिली होती. साहिल दरेनेच कॉल दिला नव्हता डेंजर एंडकडे, जिथे आपण पाहिलं आर्यन निघाला होता आणि ती रिस्की सिंगल अंगलट आली आहे. संघाच्या विकेट गमावलेली पाहायला मिळते. आर्यन त्याचा कॉल राहिला होता. साहिल दरेच्या बॅटला बॉल लागला. तो पंचांच्या निर्णयाची वाट पाहत होता. बॅट दाखवली होती त्याने, तो आधी निघाला नाही. आर्यन नाईकचा कॉल आणि तोही महाघात आणि घातक, परंतु 25 धावांची उपयुक्त इनिंग त्याने साकारलेली पाहायला मिळाली. 10 चेंडू 25 धावा, 2 षटकार 2 चौकार. जयदीप मात्रे जासईचा फलंदाज बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. उरण तालुक्याचं नाव मोठं करणारे खेळाडू आहेत. उरण तालुका आज मात्र आपण पाहिला ना क्रिकेटमय होत असताना गेल्या 8 दिवसामध्ये आपण पाहिला हा 9वा दिवस आहे. उरण तालुका हा विविध गोष्टींसाठी ओळखला जातो. JNPTचं प्रशस्त असं बंदर, एक्सपोर्ट आणि इम्पोर्टच्या दुनियेमध्ये सर्वाधिक जास्त आज भारतामधील प्रगतशील असं हे बंदर आपण पाहतो. एकंदरीत 4 बंदर आहेत. JNPT, NSICT, GT अशी बंदरं तुम्हाला या सातत्याने पाहायला मिळतात. आणि विविध मग 28 असे CFS आहेत, विविध MT यार्ड्स आहेत. आज तुम्ही पहा या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय, आज सर्वाधिक महत्वाची बाब या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण सबसे कातील गौतमी पाटील यांना तुम्ही आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहणार आहात. आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं विशेष आभार महेंद्र शेट्ट गरज साहेब, कामगार नेते, या संपूर्ण भारताचे कामगार नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आज त्यांचे विशेष करून आभार असतील. गौतमी पाटील यांचं आगमन झालेलं आहे, ही बाब मी जाणीवपूर्वक निदर्शनास आणून देन की त्यांना दुपारीच या ठिकाणी आगमन त्यांचं झालेलं आहे. त्यामुळे क्रिकेट रसिक आवर्जून लवकरात लवकर उपस्थिती लावा. 44ला 2 येणाऱ्या चेंडूंचा खेळ राहिला. ते एकंदरीत 12 बॉल आणि 14ची गरज, 12 चेंडू आणि 14ची आवश्यकता राहिली आहे. पहा ज्या वेळेला गौतमी पाटील या ठिकाणावरती येतील ना, युट्यूब चॅनलवरती या मॅच वरच्या 24 लाईव्ह इव्हेंट्स वरती या साऱ्या गोष्टी दाखवल्या जाणार नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला इथेच येऊन या साऱ्या गोष्टी पाहिजे आहेत, लाईव्ह दाखवलं जाणार नाही. त्यामुळे नवीन लिंक जर का बनली दुसऱ्या चॅनलची, ती माहिती मिळू शकेल. साहिल बॅटिंग करतोय यावेळेला, गॅप मध्ये केला, गॅप शोधण्याचा ऍप आहे त्याच्याकडे. त्याने चेंडूला पाठवलंय स्विच हिट करत असताना सीमारेषेच्या बाहेर चौकार. अकरा चेंडू आणि 10ची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. गाव शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका आणि नितलस गावच्या साहिल दरेला कोणी हलक्यात घेऊ नका. का बॅटिंग करतो तोही. 3 बॉल 10 वरती नॉट आउट आहे. मागील मॅच मध्ये 2 बॉल 2 षटकार त्याने ठोकले होते, मॅच फिनिश केली होती. आणि आज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा त्याची बॅट बोलतीये. रन सातत्याने गोळा करतोय. ही धाव जोखीम बरी होती. आयुष कोंडिलकरला आपण पाहत आहोत, त्याचा हा बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला होता, शरीर भेदक मारा पाहायला मिळाला. आणि केतन मात्रेची विकेट ज्याने मिळवली तो युवा गोलंदाज, जांभिवलीचा गोलंदाज आहे. करण मडवीची विकेट त्याने मिळवली. यावेळेचा बॉल लिडिंग एज, यष्टीरक्षक धावता जेल उत्कृष्टरित्या जेलला गेला. प्रतिम शुभम कदमच्या माध्यमातून फलंदाज बाद.
विकेट गमावली आहे. स्वर्गीय महेश स्पोर्ट्स शेलगा जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीमला लागलेला धक्का तिसरा पाहायला मिळालाय. आणखीन एक हंगाम संपलाय. पाहता पाहता प्रणयजी मात्र आपण पाहिलं ना, हंगाम मागोमाग हंगाम संपतायत क्रिकेटची. मला वाटतं यावर्षी एक विचार करायला हवा टेनिस क्रिकेटमध्ये. तेजस मात्रेंकडे एक ऍप्लिकेशन द्यायला हवं. राहुल गोंधळींबद्दल चर्चा व्हायला हवी. कधी त्यांना इन टीम पाहायला मिळतील. आणखीन एक हंगाम संपलेला आहे. 48ला 3, 48 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. 48ला 3 आहे. तिसऱ्या बॉलवरती विकेट आलेली पाहायला मिळाली. 10ची आवश्यकता. 9 चेंडू आणि 10ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. सामना पहा ना, ज्या ज्या वेळेला अशा मॅचेस होतात ना त्यावेळेला चुरशीच्याच बनतात. चुरशीच्याच मॅचेस पाहायला मिळतील. क्रिकेटमधल्या ज्या बाबती व्हायला हव्यात त्या झाल्या नाहीत, की सामने हे डू ऑर डायच्या सिच्युएशन मध्ये येतात आणि मोठ्या लेवलला ते सामने खेळले जातात. त्यामुळे ही मॅच सर्वाधिक महत्वाची राहू शकते. हा सामना सर्वाधिक महत्वाचा आहे. आडव्या बॅटने पहिला बॉल, क्षेत्ररक्षक होता त्याच्या मस्तकावरती दिलीय दस्तक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अभिजित मोरेने ठोकला षटकार. अनेकांनी चर्चा केली रायगड प्रीमियर लीगने यावर्षी काय दिलं, तर त्यातील हे नाव मैदानाच्या आतमध्ये नारपोलीचा एक वेगवान गोलंदाज आणि उत्कृष्ट बॅटर. मैदानाच्या आतमध्ये अभिजितला आपण पाहतो त्याने षटकार ठोकला. धावफलकावधी 54 आहेत. 4 धावसंख्येची आवश्यकता होती. हा बॉल इथून मात्र आपण पाहतो जे दिशाहीन राहिला. 55 बनला. 3ची गरज अजून या सामन्यामध्ये राहिलेली आहे. विपुलजी पाटील सर, का असे सामने आपल्याला पाहायला मिळतील? जर का डू ऑर डायच्या सिच्युएशनला येतील, ज्या गोष्टी झाल्या नाहीत तर आणखीन चुरस वाढू शकते. आई बॉल उजव्या यशीच्या बाहेर. आतली कडा घेतोय चायनीज कट. रन मिळणार नाही. इथून मात्र डॉट बॉल येत असताना मला मिळालाय. 7 बॉल आणि विजयासाठी अजूनही 3 धावसंख्येची आवश्यकता. 7 चेंडू आणि 3 धावा. सामना म्हणू शकतो 12 मध्ये 5 डिफेंड झालेले आहेत. जीवदानी बामणडोंगरीने ते करून दाखवलं यावर्षी. पुढचा बॉल. यावेळेचा बॉल बाहेरच्या दिशेने निघालाय. दिशाहीन राहिलाय. हताश आयुष. इथून मात्र अवांतर धाव येत असताना मला मिळते आहे. क्रिकेट जगतामध्ये ज्या गोष्टी होतात ना त्याची नोंद सातत्याने होते. शिवशक्ती कडाव संघाने बदलापूरमध्ये गतवर्षी 1 धाव डिफेंड केली होती 6 बॉलमध्ये. जाई संघाच्या अगेन्स्ट 7 बॉल आणि आता मात्र इथे 2ची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ आहे. कधी काय घडेल ना याचा मात्र नेम नाही आणि ग्रामीणचा महासंग्राम आहे आणि त्यामुळेच मी ग्रामीणच्या क्रिकेटची चर्चा करतोय. ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. आयुष तितकासा फिट वाटत नाहीये. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा सज्ज होईल तो. 7 बॉल आणि 2ची आवश्यकता. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे. व्हाईट बॉल येतोय परंतु पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलाय. रेफरल आहे आणि त्याचा वापर करायला हवा आणि तेच एक्झॅक्टली करण्यात येत आहे. 7 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. हा बॉल अवांतर आलेला आहे परंतु डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम वापर करण्यात येत असताना पाहायला मिळतं. 24 लाईव्ह इव्हेंट्स. आज संदेजी पाटील साहेब यांचा जन्मदिवस आहे. इतकी प्रगती करा की काळही पाहत राहावा. कर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख प्रकाश आपण चोहीकडे पसरवू शकाल. 24 लाईव्ह इव्हेंट्स चे सर्व संदेजी पाटील यांना जन्मदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. 56ला 3. फेअर डिलिव्हरी. चला फेअर डिलिव्हरी आहे. षटक संपेल. 6 बॉल. आता मात्र विजयासाठी 2ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 2 धावा. सामने बदलतात. क्रिकेटचा खेळ आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये अनेक बाबतींमध्ये या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहिलं टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय, जिथे मात्र MB फिटनेस वॉरियर्स विचुंबे पनवेल महेश भिंगारकर साहेब यांच्या मालकीचा संघ समाधान वास्कर या निर्णय घेतलेला पाहायला मिळालाय. नयन भगत देखील पाहायला मिळतोय. समाशी काहीशी चर्चा त्याची होत असताना पाहायला मिळते. अनेक खेळाडू पाहायला मिळालेले आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वांचंच विशेष आभार आणि कौतुक. 2ची गरज. गोलंदाजी मार्क वरती आणखीन एक फेरबदल.
गोलंदाजी मार्कमध्ये येत असताना रोहित पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कमध्ये रोहित केदारी, सावळ्या गावाला बिलॉंग करणारा आणखीन एक केदारी पाहायला मिळतोय. प्रफुल्ल केदारी या नावाची चर्चा अनेक वर्ष राहिली. यावेळेचा बॉल केवळ दिशा दिली आहे. मॅचची दशा बदलेल. मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. सामना संपवला. जयदीप मात्रेने इथे लिहिले ही मॅच जिंकली आहे 7 विकेट राखत असताना ती स्वर्गीय महेश स्पोर्ट्स शेलगर जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमने. चला पुढच्या मॅचला सुरुवात व्हायला हवी. चला घाई करा. समाधान. चला त्वरित समापन, त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्या. एमबी फिटनेस वॉरियर्स संघ, चला आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला आपण हा पुरस्कार वितरित करतो आहोत. 10 चेंडू आणि 25 धावा संख्येची उपयुक्त इनिंग साकारणारा आर्यन नाईक राहिला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच.